नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मक्तेदारीचे प्रकार, तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मक्तेदारी म्हणजे काय किंवा त्याची वैशिष्ट्ये हे पाहिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, मक्तेदारी आपण ऑलरेडी पाहिलेलेच आहेत. तर म्हणजे काय की स्पर्धेच्या आधारावर बाजार रचनेचं वर्गीकरण केलं जातं आणि मक्तेदारी हा बाजाराचा एक काय आहे, महत्त्वाचा प्रकार आहे. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं दुसरं टोक म्हणजे काय की मक्तेदारी. म्हणजे जेव्हा बाजारात वस्तूचा विक्रेता एक असतो आणि ग्राहकांची संख्या मात्र किती असते, असंख्य असते. ग्राहकांची संख्या म्हणजे बरीच जास्त असते, त्यावेळेस त्या बाजाराला आपण काय म्हणतो, मक्तेदारी असं म्हटलं जातं. तर ऑलरेडी आपण मक्तेदारीचा अर्थ पाहिलेला आहे. तर आपण मक्तेदारीचे प्रकार पाहूया. तर पहिला प्रकार असा सांगितला जातो की नैसर्गिक आणि प्राकृतिक मक्तेदारी. तर नैसर्गिक आणि प्राकृतिक मक्तेदारी म्हणजे आपण त्यात पाहूया की प्रवेशावरील जो काही निर्बंध आहे किंवा व्यवसायाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणालाही प्रवेश करताना आवश्यक असलेल्या स्वातंत्र्याचा अभाव हे मक्तेदारीचं काय असतं, वैशिष्ट्य. म्हणजे यामध्ये बघा की प्रवेश बंदीची अनेक कारणे असून या कारणावर आपण काय केलेलं आहे, मक्तेदारीचं वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत. तर पहिला प्रकार म्हणजेच की नैसर्गिक किंवा आपण काय म्हणतो त्याला प्राकृतिक मक्तेदारी. तर त्याच्यामध्ये काय सांगू इच्छितो की जेव्हा नैसर्गिक कारणामुळं एखाद्या भागाला किंवा राज्याला किंवा देशाला बघा वस्तू उत्पादनाची मक्तेदारी प्राप्त होते, तेव्हा त्या मक्तेदारीला नैसर्गिक किंवा प्राकृतिक मक्तेदारी असं म्हटलं जातं. लक्षात आलं? म्हणजे या मक्तेदारीमध्ये बघा की उत्पादनासाठी आवश्यक असणारा कच्चा माल विशिष्ट प्रदेशामध्ये काय असतो, उपलब्ध होतो. उदाहरणार्थ बघा की आसाम राज्याचा जर विचार केला तर आसाम राज्यामध्ये काय आहे, चहाचे मळे आहेत. पश्चिम बंगालचा विचार केला तर त्याच्यामध्ये काय, ताग आहेत. ताग म्हणजे आपण ज्याच्यापासून काय बनवतो, जास्तीत जास्त बघा आपण धान्याची पोती जे बारदाणे म्हणतो आपण, तसे तागाचं उत्पादन घेतलं जातं किंवा तागापासून अनेक विविध उपयोगी वस्तू असतात. ते कुठं, पश्चिम बंगालमध्ये. नंतर अरब राष्ट्राचा जर विचार केला तर बघा इराण, इराक आपण म्हणजे विचार करतो तर तेलाचं उत्पादन घेतलं जातं, पेट्रोल, डिझेल उदाहरणार्थ. नंतर कोलार येथे काय आहेत की सोन्याच्या खाणी आहेत. महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये काय की जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं उत्पादन जास्त प्रमाणात केलं जातं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षाचं किंवा कांद्याचं उत्पादन केलं जातं. नंतर अजून सांगू इच्छितो की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कापसाचं उत्पादन केलं जातं. नंतर बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन, म्हणजे आपल्या इकडच्या भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात ऊसाचं उत्पादन केलं जातं. इत्यादी जे काही नैसर्गिक गोष्टी आहेत यांची मक्तेदारी आपण इथं मक्तेदारीची उदाहरणे आपण इथं सांगितलेले. नंतर कायदेशीर मक्तेदारी. आता बघा विद्यार्थ्यांनो, कायदेशीर निर्बंधामुळं काय होतं की निर्माण झालेल्या मक्तेदारीला कायदेशीर मक्तेदारी असं म्हणतात. कायदेशीर निर्बंधामुळं निर्माण झालेल्या मक्तेदारीला काय म्हणतो आपण, कायदेशीर मक्तेदारी. म्हणजे एखाद्या वस्तूच्या उत्पादकाला किंवा संशोधकाला त्याचा लाभ मिळावा किंवा त्यासाठी विशिष्ट छाप सरकारी दरबारी नोंदवून घेतला जातो. म्हणजे जेव्हा त्या छापाचा इतरांना वापर करता येत नाही, उदाहरणार्थ नामवंत कंपन्याचं ट्रेडमार्क किंवा लेखकाचा हक्क, बोधचिन्ह, पेटंट इत्यादीचा त्यामध्ये समावेश केला जातो आणि या अधिकारामुळं उत्पादकाला काय होतो, फायदा होतो. लक्षात आलं? पुढचा मुद्दा असा आहे की ऐच्छिक मक्तेदारी. आता वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेत्यामध्ये जर विचार केला तर तीव्र स्वरूपाची काय आहे, गळे कापू स्पर्धा निर्माण होते. लक्षात आलं? आणि तेव्हा अशा प्रकारच्या स्पर्धा किंवा म्हणजे अशा प्रकारची स्पर्धा निर्माण होऊ नये यासाठी काय होतं की विविध वस्तूचं उत्पादन करणाऱ्या सर्व व्यक्ती किंवा संस्था एकत्रित येऊन स्पर्धा नियंत्रित करण्यासाठी आपल्या संघटना काय करतात, निर्माण करतात. म्हणजे विशिष्ट वस्तूची विक्री करण्याबाबत मक्तेदारी प्रस्थापित करतात आणि त्याला आपण काय म्हणतो, ऐच्छिक मक्तेदारी असं म्हणतो. लक्षात आलं? म्हणजे भारतातील ACC सिमेंट कंपनी किंवा विको, नंतर काडीपेटीचं उत्पादन इत्यादी अनेक प्रकारामध्ये आपण काय करतो, ऐच्छिक मक्तेदारी इथं आपल्याला अस्तित्वात आहे असं लक्षात येतं. लक्षात आलं? नंतर सामाजिक मक्तेदारी.
आता सामाजिक हित आपल्याला लक्षात घेतलं तर सामाजिक हित लक्षात घेऊन काही क्षेत्रामध्ये आपण काय करतो, स्पर्धा चालू ठेवणं योग्य नसतं, म्हणजे हे एक सरकारचा फंड असतो. तर याचं कारण काय की खाजगी व्यक्तीकडे हे क्षेत्र असतील तर ते समाजाची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करू शकतात. म्हणून सरकार अशा क्षेत्रामध्ये किंवा व्यवसायामध्ये स्वतःची मक्तेदारी निर्माण करतो आणि या मक्तेदारीला सामाजिक मक्तेदारी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ काय की रेल्वे व्यवसाय, विद्युत पुरवठा किंवा पाणी पुरवठा, टेलिफोन सेवा, आकाशवाणी, नंतर चलन निर्मिती जे काय आहे ते इत्यादी व्यवसायामध्ये काय असते, सरकारची मक्तेदारी असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सरकारनंच उत्पादित किंवा निर्माण केल्या पाहिजेत अशा पद्धतीचं. तर लक्षात आलं सामाजिक मक्तेदारी. नंतर खाजगी किंवा सार्वजनिक मक्तेदारी. आता खाजगी किंवा सार्वजनिक मक्तेदारी म्हणजे काय की जेव्हा मालकी हक्क व्यक्ती किंवा संस्थेकडे असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, खाजगी मक्तेदारी असं म्हणतो. आणि याच्या उलट जर विचार केला तर सार्वजनिक मालकीचा जो हक्क आहे तो हक्क असताना निर्माण होणाऱ्या मक्तेदारीला काय म्हणतो आपण, सार्वजनिक मक्तेदारी असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, टेलिफोन सेवा, चलन निर्मिती, विद्युत निर्मिती इत्यादी. लक्षात आलं. आता पुढचा मक्तेदारीचा प्रकार आहे की साधी किंवा विभेदात्मक मक्तेदारी. साधी किंवा विभेदात्मक मक्तेदारी. तर बघा याच्यामध्ये जेव्हा आपण मक्तेदार सर्व ग्राहकांसाठी सारखी किंमत आकारित असेल तेव्हा त्या साधी मक्तेदारी असं म्हटलं जातं. आणि याच्या उलट मक्तेदार वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किमती आकारित असेल तेव्हा त्यास विभेदात्मक मक्तेदारी असं म्हटलं जातं. लक्षात आलं. तर पुढचा मुद्दा असा आपण पाहूया की संगनमतयुक्त एकाधिकार. आता बघा, जेव्हा उद्योगातील थोड्या उद्योग संस्था एकत्र येऊन आपसात करार करून किंवा संगनमत करून बाजारपेठेवर ताबा मिळवतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, संगनमतयुक्त मक्तेदारी असं म्हटलं जातं. लक्षात आलं. संगनमत युक्त मक्तेदारी असं म्हटलं जातं. आता तांत्रिक मक्तेदारी. तांत्रिक मक्तेदारी. तर उत्पादन तंत्रामध्ये बघा मोठे शोध लागून यंत्रसामुग्रीमध्ये काय केले जातात, बदल केले जातात. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जे उत्पादन केले जाते त्यामधून अस्तित्वात येणारी जी काही मक्तेदारी आहे ती मक्तेदारी म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, तांत्रिक मक्तेदारी. आता संगनमत मक्तेदारीमध्ये आपण पाहिलेलंच आहे. त्याला आपण उदाहरणं म्हणजे अमेरिकेमध्ये असेच संगनमत होऊन अनेक कार्टल्स स्थापन केलेले असतात. तशा पद्धतीने ही ह्याच्यामध्ये तांत्रिक मक्तेदारी म्हणजेच काय की यंत्रसामुग्रीमध्ये बदल झाला आणि मोठ्या प्रमाणात जे उत्पादन केलं त्यामधून जी काही अस्तित्वात येणारी मक्तेदारी आहे ती म्हणजेच आपण काय म्हणतो, तांत्रिक मक्तेदारी. नंतर अधिकार किंवा दोन व्यक्तीची मक्तेदारी. आता बघा, विशिष्ट वस्तूचं उत्पादन करणाऱ्या उत्पादकांची संख्या अल्प किंवा थोडी असेल आणि त्याची बाजारपेठेत मक्तेदारी प्रस्थापित झालेली असेल तर त्यास अल्पजनाधिकार किंवा आपण काय म्हणतो, थोड्या लोकांची मक्तेदारी असं म्हणतो. लक्षात आलं. अल्पजनाधिकार किंवा थोड्या लोकांची मक्तेदारी. नंतर पुढचा मुद्दा असा आहे की अतिरिक्त उत्पादन क्षमता मक्तेदारी. आता बघा की या मक्तेदारीमध्ये जर विचार केला तर या मक्तेदारीत मक्तेदार जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि जास्त नफ्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जो जास्त किंमत म्हणजेच पूर्ण क्षमतेचं उत्पादन करीत नाही आणि त्यामुळे काय होतं की उद्योग संस्थेची उत्पादन करण्याची जी काही शक्ती आहे ती शक्ती शिल्लक राहते. आणि अशा प्रकारे मक्तेदारीमध्ये नेहमीच काय होतं, अतिरिक्त क्षमता असलेली दिसून येते. लक्षात आलं. म्हणजे इथं अतिरिक्त उत्पादन क्षमतेच्या मक्तेदारीमध्ये हा एक प्रकार मानला जातो. तर अशा पद्धतीने इथंच आपण थांबूया. सो विद्यार्थ्यांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन मुद्द्याचा जरूर विचार करूया. सो थँक्यू व्हेरी मच.